नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी कविता 6वी या झोपडीत माझ्या ही कविता अभ्यासणार आहोत. मित्रांनो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज लिखित ही कविता सुख आणि सार्थक सुबत्ता याचा काही एक संबंध नसतो आणि सुख दुःख या मानवी मनाच्या भावभावना आहेत. मानवाला लहानशा झोपडीतही शांती सुखाचा अनुभव व आनंद सदैव कसा मिळतो याचे वर्णन प्रस्तुत कवितेतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्याला सांगितलेले आहे. संत तुकडोजी महाराजांचे नाव माणिक बंडोजी ठाकूर. जन्म त्यांचा 1909 आणि मृत्यू झाला 1968. एक संत कवी, समाजसुधारक, अंधश्रद्धा, जातीभेद, धर्मभेद यासारख्या समाजविघातक गोष्टींवर हल्ले चढवून त्यांनी देशभक्ती, अहिंसा व आत्मसंयम याचे पाठ दिले. गावागावातून गुरुदेव मंडळे स्थापन केली आणि या कार्यक्रमाबद्दल जनतेने त्यांना राष्ट्रसंत ही उपाधी देऊन त्यांचा गुणगौरव केला. अनुभव सागर, भजनावली, सेवा स्वधर्म, राष्ट्रीय भजनावली इत्यादी पुस्तके त्यांची प्रसिद्ध आहेत. तसेच शिक्षण, भेदाभेद व अस्पृश्यता निर्मूलन, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, सर्वधर्म समभाव याविषयी कळवळीचे आवाहन करणारा व अज्ञानी जनतेला वात्सल्ययुक्त भूमिकेतून लोकशिक्षण देणारा त्यांचा ग्रामगीता हा ग्रंथ खेडोपाडी अतिशय आदराने वाचला जातो. मित्रांनो, किमती वस्तूंचा बडेजाव मिरवण्यात खरे सुख सामावलेले नसते याचं एक उत्तम उदाहरण प्रस्तुत कवितेतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेली आहे. तसेच उंची वस्त्रे मिरवणे, श्रीमंतीचा हव्यास बाळगून उंची घरे घेणे हे यशस्वी जीवनाचे रहस्य नाही. ज्ञानाची वृद्धी करणे, माणूसपण जोपासणे आणि निगर्वी राहणे हे साध्या राहणीमानाचे लक्षण आहे आणि म्हणून प्रेमाने वागण्यात जीवनाचे सार्थक आहे असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. तसेच सुख, समाधान व शांती साधेपणाने राहण्यात मिळत असते. म्हणून म्हटलं जातं की साधी राहणी व उच्च विचारसरणी मानवाने अंगीकारावी. आणि असंच या कवितेतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्याला पटवून दिलेलं आहे की नैसर्गिक वातावरणात सुद्धा, झोपडीमध्ये सुद्धा जर तुम्ही समाधानाने सुखाने जगलात तर सर्व सुख प्राप्त होतात. याचं उदाहरण प्रस्तुत कवितेतून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात. चला मित्रांनो, आपण कवितेकडे वळूया. बघा काय म्हणतात ते पहिल्या कडव्यामध्ये. राजास जी महाली सौख्य कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात की एखाद्या राजाला जी सर्व सुख त्याच्या राजमहालामध्ये मिळतात, सर्व सुख त्याला प्राप्त होतात आणि ती सर्व सुख मला या माझ्या झोपडीत मिळालेली आहे, या नैसर्गिक वातावरणात मिळालेली आहे आणि म्हणून मी अतिशय सुखी समाधानी आहे. पुढच्या कडव्यात ते म्हणतात की भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पहावे, प्रभुनाम नित्य गावे या झोपडीत माझ्या. ज्या भूमीवर मला झोपावं लागतं, वर निळभ्र आकाश असतं आणि त्या ताऱ्याकडे पाहत मी नेहमी प्रभुनाम काय करत असतो, गात असतो या झोपडीत. ते जे सुख आहे, प्रभुनाम नित्य गाण्याचं सुख, हे राजाच्या महालात मिळत नाही, वर तारे बघायला मिळत नाही, भूमीवर झोपायला मिळत नाही. ही जी सुख आहे, ही सुख सर्व मला कुठे मिळाली, माझ्या या झोपडीत मिळाली. पुढे म्हणतात ते की पहारे आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. ते म्हणतात की महालामध्ये भरपूर तिजोऱ्या असतात
पैसा अडका असतो, संपत्ती असते, परंतु त्या ठिकाणी त्यांच्या रक्षणासाठी कडक पहारे ठेवावे लागतात. तरीही त्यातून चोऱ्या होतात. परंतु माझी झोपडी बघा, माझ्या झोपडीत कधीही चोरी होत नाही. माझ्या झोपडीला साधं दारही नाही, ते सदाड उघडे असते. तरी पण त्या ठिकाणी मला कोणतीही भीती नाही, कशाचीही भीती नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी अतिशय सुखी समाधानी आहे. पुढे म्हणतात ते की जाता तया महाला मज्जाव शब्द आला, भीती न यावयाला या झोपडीत माझ्या. की तुम्ही राजाच्या महाली जा, त्या ठिकाणी तुम्हाला अडवलं जाईल, तुमची चौकशी केली जाईल, तुमची विचारपूस केली जाईल आणि त्या ठिकाणी मज्जाव हा शब्द येतो. परंतु माझी झोपडी बघा, माझ्या झोपडीत कोणालाही येण्यासाठी भीती नाही, जाण्यासाठी सुद्धा भीती नाही, कोणालाही त्या ठिकाणी अडवलं जात नाही आणि कोणीही या आणि कोणीही जा. पुढे ते म्हणतात की महाली माऊ बिछाने कंदील श्यामदाने, आम्हा जमीन माने या झोपडीत माझ्या. मित्रांनो, की महालामध्ये माऊ बिछाने असतात, त्याच्यानंतर कंदिलाने भरपूर अशी रोषणाई केलेली असती आणि अशी जी ही सुखं आहे, ही सुखं कुठे मिळतात? महालामध्ये मिळतात. परंतु आम्हा जमीन माने, आणि ही जी जमीन आहे, ही जमीनच आम्हाला काय होते? प्राप्त होते. ही जमीन महालामध्ये प्राप्त होत नाही, ही जमीन आम्हाला आमच्या झोपडीमध्ये प्राप्त होते. आणि अशा प्रकारे या ठिकाणी आम्ही अतिशय सुखी आहोत. पुढे ते म्हणतात, येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा, कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या. ज्या वेळेला तुम्ही एखाद्या राजवाड्यामध्ये जायचं आहे, त्या ठिकाणी तुमच्या मनावर भरपूर दडपण असतं, भीती असतं, कसं जाऊ, काय बोलू, कुठून जाऊ. आणि हे जे दडपण आहे, हे दडपण माझ्या झोपडीमध्ये येताना बिलकुल कोणाच्याही डोक्यावर ओझं नाही. सुखाने यायचं आणि सुखाने जायचं, असा माझ्या झोपडीतली रीत आहे. पुढे ते म्हणतात, शेवटचं कडवं आहे, पाहून सौख्य माते देवेंद्र तोही लाजे. काय म्हणतात ते? की माझं हे जे सुख आहे, हे सुख बघून वर परमेश्वर देवेंद्र तो सुद्धा काय करतो? लाजतो आहे. त्याला सुद्धा वाटतंय की एवढे जे नैसर्गिक सुख समाधान आहे, हे मला मिळत नाही. आणि म्हणून काय म्हणतात ते की पाहून सौख्य माते देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. आणि म्हणून माझ्या या झोपडीमध्ये सदैव शांती समाधान असतं आणि ही सर्व सुख मला या ठिकाणी काय होतात? प्राप्त होतात. अशा पद्धतीने या ठिकाणी ही कविता संपली. आपण सर्वांनी प्रस्तुत कवितेचा स्वाध्याय सोडवायचा आहे. धन्यवाद.